हाय नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्हाला बाहेर जायचंय. कुठं जाणार आहे ते पुढे तुम्हाला मी सांगतेच. पण त्याच्या अगोदर इथं छान माझं आवरून घेतलं. बॅग वगैरे पॅक करून घेतली आणि आता आम्हाला निघायचं होतं. पण लेकरांना इथं सोडायचं होतं. दीदीला इथे सोडायचं होतं ताईच्या आणि राजवीरला आमच्या सोबत न्यायचं होतं. तो दीदीला खूप मारतो आणि मग कसं दोघं सोबत जर घरी सोडले ना तर ते खूप धिंगाणं घालतात आणि काय करणार ते सांगताच येत नाही. म्हणून आहे ना त्याला सोबत आम्ही नेणार होतो. आता राजवीरला बाहेर फिरायला बोलले तर अजिबात आवडत नाही. पण तो दीदीला खूप जास्त त्रास देतो म्हणून त्याला सोबत घेऊन जायचं होतं आणि दीदीला माझ्या आजीकडे सोडायचं होतं. आम्ही सगळेच जाणार होतो. माझे काका, माझी मावशी, माझी मम्मी, आम्ही सगळेच जण एकत्रच एका ठिकाणी जातोय. पुढे तुम्हाला मी सांगतेच. पण त्याच्या अगोदर आहे ना इथे म्हटलं चला थोडंसं नाश्ता वगैरे करून घेते. कसं संध्याकाळचं कधी जेवण भेटतं ते माहिती नाही. दुसऱ्याच्या घरी गेल्यावर थोडंसं प्रॉब्लेम होतो की नाही. तर इथे नाश्ता वगैरे माझं करून झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो. तर इथे गाडीमध्येच आम्ही जाणार होतो. बाईकवर तर एवढं म्हणजे शक्य नाही आहे उन्हामध्ये जाणं किंवा माझं पण प्रवास करणं तेवढं जमत नाही मला. म्हणून आहे ना ते बोलले की चल सोबत. एवढं काय माझं जाण्याचं गरजेचं नव्हतं. पण त्यांचं असं म्हणणं होतं की घरी पण तू बोरच होते. मग चल, कधी जात नाही, कधी कुठेच राहत नाही. तर मग चल ना आमच्यासोबत. खूप जास्त ते सांगत होते म्हणून मी त्यांच्यासोबत निघाले होते. म्हटलं चला घरी बसून तरी काय आहे, सगळ्यांना भेटून आले तर मग बरं वाटतं. तर इथे ना आम्ही संध्याकाळचे 3 वाजता निघालो होतो. म्हणजे संध्याकाळ म्हणता येणार नाही, दुपारचेच 3 वाजता आम्ही निघालेलो. पण रस्ता खूप जास्त खराब होता आणि माझ्यामुळे खूप गाडी दंबानं चालत होती. सगळ्यांना असं म्हणणं होतं की नाही त्रास नाही झाला पाहिजे, निवांत आपण जाऊया. आणि लवकर जाऊन पण काय करणार होतो, आता संध्याकाळचे आम्ही तिथेच थांबणार होतो म्हणून निवांतच आम्ही जाणार होतो. तर इथे ना आम्ही पहिले वेरूळमध्ये थांबलो तिथे दर्शनासाठी. आता पहिले पण आहे ना भरपूर वेळेस मी इथं आलेले आहे, पण तिथून आम्ही जातो ना तर मग असं वाटतं की दर्शन करूनच जायला पाहिजे. तर इथे मध्ये ना मोबाईल वगैरे नेऊ दिलं नाही, अजिबात नाही. पहिल्यानं मी आले होते, 1 महिना झालेला मला, तेव्हा सगळं नेऊ देत होते. म्हणजे मोबाईल, कॅमेरा वगैरे सगळे आपण आतमध्ये घेऊन जाऊ शकतो. आता तसलं काहीच राहिलं नव्हतं, सगळं बंद केलेलं होतं. तर इथे मस्त आम्ही दर्शन वगैरे घेतलं. बाहेरचंच मी थोडंफार शूट केलं होता. तेवढेच क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यानंतर छोट्या मोठ्या काही ज्या वस्तू घ्यायच्या होत्या ते घेतल्या. राजवीरला खेळणे घ्यायचे होते ते पण घेतले. त्याच्यानंतर लगेच आम्ही तिथून निघालो. आता संध्याकाळ झाली होती, दिवस तिथेच माळला होता. मावशीच्या घरी आलो आणि तिथे ना सगळ्या मावश्या माझ्या एकत्र होत्या. म्हणजे सगळ्या नाही म्हणता येणार, एकच म्हणजे राहिली होती आणि बाकीचे सगळे होते. तर मस्त आहे ना एकत्र भेटल्यावर असं वाटतंय ना, तर म्हणजे सगळं काही आपल्याला भेटलंय असं वाटतं. खूप मस्त सगळ्यांचं प्रेम किंवा सगळ्यांचं म्हणजे असं आपुलकी पण आहेत ना, तर आमच्या फॅमिलीमध्ये खूप छान आहे. एकमेकांमध्ये ना खरंच खूप हे करतात आणि माझ्या मावशींना सगळ्यांना आई नाही ना, तर मग ते ना मोठे जे मावशी आहेत ना माझ्या, जे लहाने माझी मम्मी किंवा माझी जी काकू आहे त्यांना एवढं जीव लावतात ना, त्यांना असं वाटतं की आपल्या मुलीच आहे. तर सगळ्यांच्या मध्ये मी एकटीच मुलगी होती, कोणाच्याच मुली आल्या नव्हत्या, मी एकटीच गेलेली आणि मला काही तेवढं वाटत नव्हतं. ते खूप छान बोलतात, एवढं काय नाही की आपल्यापेक्षा वयस्कर आहे तर आपल्याला कसं तिथं जमणार असं तसं, तसलं काहीच नाही. खूप जीव लावून बोलतात, खूप मस्त आहे. तर मस्त तिथे गेल्यावर आहे ना जेवण वगैरे आधीच त्यानं बनवून ठेवलेला होता. सगळ्यांना मस्त तिथे जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मला काही शूट करता आलं नाही. दुसऱ्या दिवशीचं मी शूट केलं होता. तिथे ना सकाळचं इतकं छान वातावरण झालं होतं ना, कॅमेऱ्यामध्ये जरी तुम्हाला चांगलं दिसत नसेल पण रिअलमध्ये खूप छान वाटत होता. आता कसं ते शेतात राहतात, शेतात राहिल्यावर आहे ना मस्त झाडं वगैरे सुद्धा आपल्याला लावता येतं आणि छानच वाटतंय. सगळं हिरवंगार दिसलं की मस्त वाटतं आणि गावात राहिल्यावर आपल्याला असलं काही करता येत नाही. झाडे वगैरे आपण जास्त लावू शकत नाही. तर सगळ्याकडं असं गवत वगैरे किंवा दुसरं काहीतरी लावलेलं होतं तर खूप छान वाटत होता. मस्त दिवसाची छान गोड सुरुवात झाली होती. माझा भाऊ शेतात गेला होता, त्याने असे जांभळे आणले होते. त्या वर्षी पहिल्यांदा मी जांभळे खाल्ले. त्याच्यानंतर आहे ना पुरणपोळीचं बेत करायचं होतं. आता सगळेच होते, मोठ्या पातेल्यामध्ये सगळी डाळ वगैरे टाकली होती आणि सगळे मिळून जेवण बनवणार होते म्हणून पटकन आवरणार होतं. तर इथे ना पहिली डाळ वगैरे बनवून घेतली. त्याच्यानंतर आहे ना माझ्या मम्मीचं दुसरं चालू होतं, माझ्या मावशीचं फोडणी देणं चालू होतं भाजीचं. सगळे मिळून जर केलं तर पटापट कामं होऊन जातं. ही सगळ्यात मोठी माझी मावशी आहेत, म्हणजे सगळ्यात मोठी आहे. माझ्या मामापेक्षा पण मोठी आहे शाळेत, मला इतकं काही माहिती नाही पण मोठ्या आहेत त्या आणि त्यांच्याच घरी आम्ही गेलेलो आहे. हा त्यांचंच घर आहे आणि त्यांच्या गावाचं नाव पिंपरी आहे. तुम्ही ऐकलंय का नक्कीच मला सांगा. बोरगाव पिंपरी असं काहीतरी म्हणतात, मला एवढं काही सांगता येणार नाही. सगळ्यांचं जेवण वगैरे बनून चालू होतं तर हे बाळाचं असं काहीतरी खेळणं चालू होतं. इतका क्यूट दिसत होता ना, तर त्याची सुद्धा मी एक क्लिप घेतली होती. त्याच्यानंतर सगळे कोण काय काम करत होते तर कोण काय करत होते आणि हा धोंड्याचा महिना होता. माझी मावशी सगळ्यात मोठी आहे तर ती सगळ्यांना करणार होती. म्हणजे काय ते पूर्णाचंच करतात, एवढं काही मला माहिती नव्हतं ते कसं करतात. माझी मम्मी नाही करत. म्हणजे आमच्यात असं आहे की म्हणजे एखाद्यालाच ते
चालतं आणि एखाद्याला नाही चालत. म्हणजे काही ना काही घडलेलं असतं त्या दिवशी असं म्हणतात त्या महिन्यात, म्हणून ते करत नाही. पण माझी मावशी करते, तर सगळ्यांसाठी त्याने केलं होतं. तर ते जेवण बनवत होते तोपर्यंत ह्या वहिनीचे कपडे धुणं चालू होते. आता मी त्याला बोलले होते, मी कपडे धुते, तुम्ही तुमच्या लेकराला सांभाळा. तो खूप जास्त रडत होता आणि माझ्याकडे ते म्हणजे नवीन दिसत होती म्हणून की काय कळतच नव्हतं, पण ते अजिबात राहत नव्हता. म्हणून मी त्याला तसं बोलत होते, पण ते तसले कामं मला काही करू दिले नाही. सगळे कपडे त्याने धुतले आणि तोपर्यंत मी ह्या बाळाला सांभाळलं. त्याच्यानंतर ह्यानं त्यालाही झोपू घातलं होता. तर म्हटलं चला इथं झोके वगैरे देते. आता मला काही जास्त कामं नव्हती, सगळे एकत्र होते म्हणून थोडं थोडं काम सगळ्यांच्या वाट्यावर येतं. पण हे ना मला सकाळी इथं खूप जास्त भूक लागली होती. म्हटलं थोडंसं तरी काहीतरी खायला पाहिजे. जरी आपण आपल्या तोंडानं नाही सांगितलं तरी ना सगळ्यांना कळतं. आता ही माझी मावशी ते आले होते बाहेर घेऊन थोडंसं नाश्त्याला. ते बोलले थोडंसं खाऊन घे, त्याच्यानंतर मेडिसिन वगैरे सुद्धा तुला घ्यायची आहेत. आणि खाऊन खाऊन मी इतकी जाड झाली आहे ना, खरंच स्वतःलाच असं वाटतंय की आपण असं काय झालोय. सकाळचं जर थोडंफार काही खाल्लं नाही ना, तर मेडिसिन वगैरे घेता येत नाही. तसलं तर आपण घेऊ शकत नाही, म्हणून थोडं तरी खावं लागतंय. ते सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झालेलं होतं आणि आता आहे ना आम्हाला लगेच जेवण सुद्धा करायचं होतं. पण म्हटलं थोडे तरी कामं आपण करायलाच पाहिजे ना, बसून तर मला काही जमत नाही. म्हणून म्हटलं चला थोडंसं रस वगैरे तरी मिक्सरमधून काढून देते. बाकीचे कोणते कामं केले नव्हते. आईच्या घरी नेहमी मी करत असते, पण इथे सगळेच होते तर ते बोलले की नको करू, आम्ही करून घेतो, तुला तर नेहमी करायचंच आहे. मग थोडंफार मला असं वाटतं की केलं तर काहीच होत नाही. तरी त्यानं रस वगैरे काढायचं होतं मिक्सरमधून आणि ते पण इतक्या माणसाचं कधी करणार हे विचार करून मला असं वाटत होतं की थोडंसं जरी केलं तरी मग होऊन जाते. तरी त्यानं रस वगैरे म्हटलं मिक्सरमधून काढून देते आणि त्याच्यानंतर तर लगेच आम्हाला जेवायला बसायचं होतं. आणि पुरणपोळी मी कधी खात नाही, पण ह्या वेळेस आहे ना दुसऱ्याच्या हाताचं खरंच खूप छान लागते. किंवा आपण जर त्याच्यामधलं कोणतंच काम केलं नाही ना, तर आपल्याला वास सुद्धा येत नाही किंवा म्हणजे खायला पण ते छान लागते असं तर मला वाटतं. आता तुमचं काय मत आहे नक्कीच सांगा. तरी त्यानं लगेच म्हटलं चला रस सुद्धा काढून देते. सगळं स्वयंपाक झालं होतं. एकत्र बसून जेवण्याची जी मजा आहेत ना, तर ती मी व्यक्त सुद्धा तुम्हाला करू शकत नाही. इतकी मजा येते आणि इतकं पोट भरून आपण जेवण करतो. कितीही आपण आपल्या घरी चांगलं खात असलो ना, तरी पण हे ना सगळ्यांच्या सोबत आहे ना, जो खाण्याचा आनंद आहे ना, ते मलाच विचारा. तर आमची फॅमिलीच खूप मोठी आहे. तरी ते ना सगळ्यांचे जेवण झाले. त्याच्यानंतर आम्ही भांडे वगैरे घासले होते आणि मग आता ना मावशीच्या घरी गेलोय म्हणून ते तर कपडे आपल्याला घेणारच. माझं तर मन नव्हतं की घ्यायचं म्हणून तसलं. मला काही जास्त तसलं आवडतच नाही. पण सगळ्यांचं मन होतं की सगळे घेत आहे, मग तू कशाला घरी राहते म्हणून. आहे जवळच एक गाव आहे म्हणजे बोरगाव म्हणून, तिथे आम्ही कपडे घ्यायला गेलो होतो. आता कोणती साडी घ्यायची हे याच्यामध्ये पण खूप कन्फ्यूज. इतकी मी बोर झाले होते. सगळ्यांचे कपडे, सगळ्यांची चॉईस इतकी वेगळी. प्रत्येक दुकानावर आम्ही फिरलेलो, पण कोणालाच कोणती साडी आवडत नव्हती. आणि माझं तर खूप सिंपल आहे. मी एक साडी घेतलेली नंतर तुम्हाला मी दाखवतेच, पण त्याच्या अगोदर सगळ्यांना वेगळ्या साड्या बघायच्या होत्या. सगळ्यांनी एक साडी त्यांच्या आवडीने घेतल्यात आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न निघालेलो. आता मधल्या क्लिप मी कोणत्याच घेतल्या नाही बरं का. राजूरचे पप्पा मला फुलंब्रीमध्ये घ्यायला आले होते आणि मम्मी ते घरी जाणार होते. आता मी का संभाजीनगरला एकटीच आले ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. ह्या व्हिडिओमध्ये शक्य नाहीये. तर चला आता मी इथेच एंड करते. बाय.